हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या दिवसामध्ये मिसळ खाण्याची मजा काही औरच आहे, खरे ना? तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला झणझणीत तर्रेदार मिसळची रेसिपी आणली आहे। बनवायला अगदी सोपी पण चवीला एकदम भन्नाट। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण इथं 4 जणांसाठी मिसळ बनवणार आहोत। त्यासाठी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, एक बाउल मटकी आहे, 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी खोबरं आहे, सुकं खोबरं हे बारीक करून घेतले। 2 लहान चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही साधी तिखट पुडी घेऊ शकता आणि 4 लाल मिरच्या, 2 चमचे आलं लसूण पेस्ट आहे, 1 चमचा तीळ आहे, 1 चमचा जिरे आहेत, 4 लवंगा आहेत, 1 लहान बदाम फूलचा तुकडा आहे, 2-3 लहान दालचिनीचे तुकडे आहेत, 8 ते 10 काळे मिरे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर। मिसळ मसाला बनवण्यासाठी इथं आपण एक पॅन गरम करून घेतलाय। आता आपण याच्यामध्ये बारीक केलेलं सुकं खोबरं भाजून घेणार आहोत। तुम्ही जर वेळ वाचवायचा असेल तर सुक्या खोबऱ्याचे कापही करून घेऊ शकता, पण असं बारीक करून भाजल्याने परत पेस्ट करायला जास्त त्रास होत नाही, ठीक आहे? लालसर होईपर्यंत आपल्याला हे सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। गॅस फ्लेम अगदी लो असू द्यात। आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून देऊ आणि असंच कमी फ्लेमवरती भाजून घेऊ। जोपर्यंत तीळ उडत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, ठीक आहे? 2 मिनिटं व्यवस्थित आपण भाजलेलं आहे, तीळही उडत आहेत। आता गॅस फ्लेम बंद करूयात आणि 5 ते 10 मिनिटासाठी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात। मसाला आपला थंड होतोय तोपर्यंत आपण मटकी भाजून घेऊ। एका पॅनमध्ये मटकी आपण भाजून घ्यायची, थोडीशी परतून घ्यायची। असं केल्याने परत जेव्हा आपण रश्श्यामध्ये मटकी घालू तेव्हाही पटकन शिजली जाते। 5 मिनिटासाठी मटकी व्यवस्थित परतलेली आहे, छान वाफी आलेली आहे, ठीक आहे? आता आपण मसाला बारीक करायला घेऊ। हा मसाला थंड झालेला आहे, याच्यामध्ये आता सुक्या मिरच्या घालून हे मिक्सरला फिरवून घेऊ। मसाला छान बारीक झालेला आहे। आता याच्यामध्ये कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर हे घालून छान व्यवस्थित बारीक करून घ्या। जर बारीक होत नसेल तर अगदी 2 ते 3 चमचा तुम्ही पाणी वापरू शकता। तुम्ही बघू शकता छान अशी आपली मसाल्याची पेस्ट तयार आहे। आता हा मसाला आपण तेलामध्ये परतून घेऊ। इथं मी एका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल आपल्याला थोडं जास्त लागणार आहे कारण की मिसळला तर्री सुटायला हवी, ठीक आहे? आता आपण याच्यामध्ये मसाला व्यवस्थित परतून देऊ। गॅस फ्लेम शक्यतो मीडियम हाय असू दे, कारण की जर हाय फ्लेमवर तुम्ही मसाला परतला तर त्यातलं पाणी लवकर आटत जाईल आणि तेलही लवकर सुटेल। तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटासाठी मी व्यवस्थित मसाला परतलेला आहे आणि मसाल्याचं पाणी आटलेलं आहे, तेलही सुटलेलं आहे। मसाला व्यवस्थित बाजूने एकत्र करून घ्या आणि आता आपण याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालून देऊ। कांदा लसूण मसाला घातल्यानंतर परत एकदा 1-2 मिनिटासाठी आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे। कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही नॉर्मल घरी जी तिखट पावडर असते, तिखट पूड असते ती तुम्ही वापरू शकता, ठीक आहे? मसाला आता व्यवस्थित परतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये 4 वाटी उकळलेलं पाणी ओतून देऊ। कधीही लक्षात घ्या, मसाल्यामध्ये नेहमी उकळलेलं पाणी ओतायचं, याने तेल व्यवस्थित सुटतं। तुम्ही बघू शकता तेल आत्ताच वरती तरंगत आहे। आता एक उकळी आली की आपण याच्यामध्ये मटकी घालून देणार आहोत। काही जण मिसळसाठी मटकी बाजूला मीठ आणि हळद घालून शिजवून घेतात, पण मी इथं हे एकत्र शिजवलेले, ठीक आहे? चवीपुरतं मीठ घातले आपण। आता आपण याच्यामध्ये मटकी घालून देऊ। मटकी घातल्यानंतर रश्श्याला उकळी आलेली आहे। आता आपण 10 मिनिटासाठी झाकून देऊ। 10 मिनिटं झालेली आहेत, चेक करून घेऊ मटकी शिजली आहे का। तुम्ही बघू शकता किती मस्त तर्री आलेली आहे। चेक करून घेऊया मटकी शिजली का। ठीक आहे, तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली मटकी शिजलेली आहे आणि आपला हा मिसळचा रस्सा रेडी आहे।
आता आपण मिसळ बनवायला घेऊ. इथं मी एक पसरट बाउल घेतलेला आहे. तुम्हाला आवडेल ती डिश घेऊ शकता. तर सगळ्यात आधी इथं आपल्याला मिसळचा फरसाणा घ्यायचा आहे. तुम्ही कोणताही फरसाणा घेऊ शकता, पण जो स्पेशल मिसळसाठी फरसाणा असतो त्याने लज्जत वाढते. ठीक आहे. आता सगळ्यात आधी फरसाणा घालून द्यायचा आहे खाली आणि आपल्याला मटकी घालून घ्यायची याच्यामध्ये, रस्सा आणि मटकी, आणि त्याच्यावरती मस्त अशी आपली तर्री, अजून थोडीशी तर्री मी घालणार आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे. आता आपण याच्यावरती कांदा घालून देऊ आणि मस्तपैकी कोथिंबीर घालून देऊ आणि लिंबू. मैत्रिणींनो, ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला सगळ्यांना आवडणार याची गॅरंटी माझी. तर माझं चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.